नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल अड्डा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण जोरात आहे. सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे आणि प्रत्येक पक्ष आपणच सरकार स्थापन करणार असा दावा करत आहे. नमस्कार मित्रांनो, बिहार राज्य म्हटले की सर्वात प्रथम आपल्या नजरेसमोर चित्र येतं ते एक मागास राज्य म्हणून. गरिबी, साक्षरता, रोजगारासाठी पलायन आणि जातीयवाद हे इथले प्रमुख प्रश्न. बिहार राज्याची गणना अतिमागास राज्यात करण्यात येते. यातील प्रमुख कारण म्हणजे तेथील जातीयवाद. बिहारमध्ये जातीयवादाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यातून सामाजिक विषमता निर्माण होते. उच्चवर्णीय लोकांकडून मागास किंवा अतिमागासवर्गीय लोकांवर अत्याचाराच्या घटना राजरोसपणे घडतात. बिहारमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जातीय मुद्दा कायमच महत्त्वाचा ठरला आहे. विकास कामे किंवा सक्षम उमेदवार यापेक्षा तो उमेदवार आपल्या जातीचा आहे का हा फॅक्टर कायम बघितला जातो. बिहारच्या मागासलेपणामध्ये जातीय राजकारण सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. जातीय विषमता नष्ट करण्यासाठी जे.पी. नारायण, कर्पूरी ठाकूर, लालू प्रसाद यादव या नेत्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मात्र स्वातंत्र्याच्या 78 वर्षाच्या काळानंतर सुद्धा या राज्याने सामाजिक किंवा आर्थिक प्रगती केली नाही. बिहारला आर्थिक किंवा अन्य बाबतीत प्रगती करायची म्हटल्यास जातीय राजकारण मोठा अडसर ठरत आहे. विकासाचा मुद्दा विचारात घेतल्यास बिहारमध्ये अन्य क्षेत्रातही हवी तशी प्रगती झाली नाही. औद्योगिक, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही बिहारने हवी तशी प्रगती केली नाही. कुठल्याही राज्याचे विकासाचे मोजमाप करताना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हा मापक असते. बिहारमध्ये रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. रोजगारासाठी पलायन हा इथला प्रमुख मुद्दा आहे. बिहारमधील युवक अन्य राज्यांमध्ये रोजगार वा उद्योगासाठी जातात. परप्रांतीय असल्याच्या मुद्द्यावरून युवकांना मारहाण झाल्याच्या घटना खूपदा घडतात. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात मात्र बिहारमध्ये कुठलेही ठोस असे रोजगार धोरण उपलब्ध नाहीत. सध्या बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या जनस्वराज पक्ष बिहारमध्ये जोरात प्रचाराला लागला आहे. राजकीय रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर बिहारला वेगळ्या दिशेने नेण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र जनस्वराज पक्षाकडे इतर पक्षांसारखा जनाधार नाही. ग्राउंड लेवलवर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही. या गोष्टी त्यांच्यासाठी मारक ठरतात. मात्र विकासाचे राजकारण या मुद्द्यावर पक्षाला जोरदार समर्थन मिळत आहे. मात्र ते सोशल मीडिया पुरते मर्यादित आहेत. निवडणुकांमध्ये यश मिळवायचे असेल तर स्थानिक लोकांची फळी आपल्याकडे हवी, जेणेकरून स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करता यावा. आणि हेच निवडणूक जिंकण्याचे गणित आहेत. काँग्रेस, आरजेडी, जेडीयू, बीजेपी हे कॅडर बेस पक्ष आहेत. त्यांच्याकडे तशी लोक आहेत. मात्र या सर्व गोष्टी बाजूला ठेवून बिहारला विकासाच्या राजकारणाची गरज आहे. लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना जंगलराजची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायची. ज्या पद्धतीने लोक संध्याकाळी 6 नंतर घरामधून बाहेर पडायला घाबरायचे किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी प्रवास टाळायचे. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. नितीश कुमार यांच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात फरक पडल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार 2005 पासून मधला 1 वर्षाचा काळ सोडला तर सलग मुख्यमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात झालेला प्रशासकीय बदल हा नितीश कुमार यांचाच करिश्मा आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांना सुशासन बाबू म्हणून ओळखले जाते. 2025च्या निवडणुकीमध्ये कुठलेही सरकार निवडून आले तरी बिहारची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी हीच सदिच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.